या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला त्यांनी माघार घेऊन या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। मॅडम काय सांगाल, नाव काय आपलं? माझं नाव अमृता सचिन खनगावे। मी 4 नंबर वॉर्डमधून महायुतीला तुम्ही अर्ज दाखल केला होता? अर्ज दाखल केलेला होता आम्ही आणि 21 तारखेला आम्ही माघार घेतलेली आहे। महायुतीला आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। आपल्याला असं का वाटलं की महायुतीला पाठिंबा द्यायचा? शेवटी तुम्ही देखील उमेदवार म्हणून मैदानात उतरला होता, मग नेमके काय बघितलास किंवा कोणता विकास किंवा काय पुढचं काय धोरण ठेवलं तुम्ही पाठिंबा दिला? महायुतीला आज एक नवीन वळण मिळालेलं आहे की युवा पिढीला संधी दिलेत। नवीन त्यांनी वॉर्डमधले जुने न घेता जुने उमेदवार न घेता नवीन उमेदवारांना संधी दिलेत, जेणेकरून अडचणी घरात जाऊन त्यांना विचाराव्या लागत नाहीत। त्या उमेदवारांना ऑलरेडी त्या वॉर्डमधल्या अडचणी माहिती आहेत, त्यामुळे त्या सोडवण्यात आपल्या महायुतीकडून जास्तीत जास्त आपल्याला मदत होईल। तुम्ही देखील एक उमेदवार होता, नेमकं तुम्ही कोणते प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार होता? जनतेचे आमच्या इथं सर्वसाधारण प्रश्न, प्राथमिक गरजा होत्या, जेणेकरून रस्ते, गटारी, लाईट, पाण्याच्या गरजा त्यांच्या किंवा कचरा गाडी वगैरे अशा आमच्या सर्वसाधारण गरजा होत्या, ज्या की पूर्णपणे आजपर्यंत पार पाडलेल्या नाहीत। जसं लग्न होऊन मी वॉर्डमध्ये आले तसं जसं आमचा वॉर्ड आहे तसाच तो आहे, अजून त्याच्यात काही विकास झालेला नाही आहे। त्यामुळे आम्ही दोघांनी, माझे मिस्टर सचिन रवींद्र खनगावे आणि आम्ही दोघांनी ह्या वॉर्डमध्ये काहीतरी प्रगतीपथावर उतरून आदर्श वॉर्ड कसा बनवता येईल यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला होता। आता हे ज्यावेळी निर्णय तुम्ही अर्ज माघार घेतली त्यावेळी जेव्हा बोलणं झालं त्यावेळी गरजा पूर्ण करतो त्यामुळे असं आश्वासन काय घेतलं का? मी आज तुम्हाला दिलं का? नक्कीच आश्वासन नाही म्हणता येत मला। आश्वासन दिले किंवा आश्वासनावर त्यांनी ठेवले, आम्हाला त्यांच्यापर्यंत पूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी जसं की आपल्याला त्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या जो आपल्याकडून पक्षातून उभारलेला माणूस आहे, जसं की 4 नंबर वॉर्डमध्ये चिन्मय देशपांडे असू देत, बीनादेवी कुराडे मॅडम असू देत, त्यांच्याकडे जाताना आम्हाला कोणतीही खंत वाटत नाही किंवा कोणत्याही गरजा अपूर्ण राहतील हे आमच्या अजिबात आम्हाला मनामध्ये संकोच नाही आहे। त्याच्यामुळे आश्वासन घेऊन आम्ही ह्याच्यात आलो आहे असं मला अजिबात वाटत नाही। आणि राहिला स्वातीताई कोरी यांचा विषय की त्या एवढ्या खंबीर आणि विश्वासू उमेदवार आहेत की एकदा त्यांनी शब्द दिला तर त्या कधीही आपल्या मतावर डगमगणाऱ्या नाही आहेत आणि लहानपणापासून मी त्यांना माझा आदर्श मानत आहे। त्यांच्या विश्वासावर आम्ही आज या महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणजे आश्वासन नाही, खात्री आहे? आश्वासन नाही, खात्री आहे, 100% गॅरंटी आहे की आमची आज महायुतीमधले 22च्या 22 कॅन्डिडेट आणि आमचा नगराध्यक्ष उमेदवार हे एक विजयी होणार। खरं तर एका स्त्री पाठीमागं पुरुषांना म्हणजे महत्त्वाची भूमिका असते। तुम्ही वहिनींना उभं केलं होतं, पण आता तुम्ही महायुतीला सांगितलं, काय सांगा? मला एवढंच म्हणायचं आहे की एका स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा सपोर्ट असतो आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की एकाच्या पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा सपोर्ट असतो आहे। आणि मला म्हणजे ॲक्च्युली म्हणायचं आहे की आज आम्ही हे जे निर्णय घेतला, महायुतीचा जो निर्णय घेतला तो खूप म्हणजे विचार करून घेतला, कारण की चिन्मय देशपांडे, कुराडे मॅडम, स्वातीताई मॅडम म्हणजे ते जे आहेत आणि आपले गंगाधर हिरेमठ जे आहेत ते त्यांनी आपल्या हक्काची माणसं आहेत आणि त्या हक्काच्या माणसांना आपण जर आत्ता नाही सपोर्ट केलो तर मग आपण कधी सपोर्ट नाही करणार। त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला। निर्णय घेतल्यानंतर आता सध्याची परिस्थिती आता काय वाटते, नेमकं काय होईल? सध्याची परिस्थिती म्हणजे आम्ही काय म्हणतो आहे आता, म्हणजे काय जास्त म्हणजे मी त्या विषयावरती बोलणार नाही। फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की सध्याची जे आहे ना, जे त्यांनी काय करतात आम्ही त्यांच्यावरती लक्ष देत नाही, पण आम्ही जे काय करावलं आहे त्यावरती आपला जास्त फोकस आहे। हा माझा म्हणजे एक शेवटचा निर्णय असणार आहे। तुम्ही एक भाजपचे जुने कार्यकर्ते आहात, काय सांगाल भाजपचा कारभार गेल्या जर बघितलं तर भाजप सत्ता होती या ठिकाणी, कोणती विकास कामं राहिलीत, कोणती यावी करण्याचं तरी 100% मानस आहे? जय श्रीराम। मी संग्राम चंद्रकांत आसबे एक उमेदवार होतो, पण पक्षाच्या काही अडचणी, आमचं जरासं युत्या आघाड्या ह्यात मला पक्षाचं तिकीट मिळालं नाही। माझ्या भावाला चिन्मय देशपांडे यांना पक्षातर्फे तिकीट AB फॉर्म पक्षातर्फे मिळाला, माझा अपक्ष अर्ज राहिला होता, तो मी आज परवा दिवशी 21 तारखेला माघार घेतला व मी त्या दिवशीपासूनच चिन्मय देशपांडे यांच्यासोबत पक्षाचं काम करण्यासाठी, पक्षासाठी एकनिष्ठ राहून चिन्मय देशपांडे यांना पाठिंबा दिलेला आहे। तसेच बीनादेवी कुराडे मॅडम आहेत, त्यांना पण आम्ही पाठिंबा दिलेला आहे। खरं तर पक्षाकडून उमेदवार न मिळाले या ठिकाणी अनेक जण नाराज होतात, पण तुम्ही ज्या अर्थाने हात ठेवला खांद्यावर मला भाऊ उभा आहे, तर नेमका प्रचार धुरा नेमकी तुमच्याकडे आता भावाने सोपवले, काय सांगाल? नाही, तसं बघितलं तर पक्षाची धुरा पण आमच्याच खांद्यावर होती। चिन्मय आणि मी दोघं लहानपणापासून, बालपणीपासून मित्र आहे। चिन्मय हा असा व्यक्ती आहे की तो वार्डातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोचलेला माणूस आहे
आणि मॅडमांचं काय बऱ्यापैकी म्हणजे कुऱ्हाडे सरांच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून बऱ्यापैकी आपल्या वार्डात संपर्क सगळ्यांचा झालेलाच आहे. त्यामुळे ह्या दोन्ही सीटा बऱ्यापैकी निवडून आल्यात जमा आहेत असं आम्ही समजतो. तुम्ही देखील भाजपचे जुने कार्यकर्ता आहात असं म्हटलं जातं आणि जर बघितलं तर आता महायुती आहे, महायुतीमध्ये कुठेतरी फाटाफूट झालेली की त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचा तोटा कुठेतरी समोर दिसतोय? नाही, तसं काही वाटत नाही, कारण का भाजपचा जो हाडाचा कार्यकर्ता आहे तो पक्षाचा निर्णय अंतिम निर्णय ठेवून काम मी का महायुतीमध्ये फाटाफूट झालेली आहे या ठिकाणी. तर याचा परिणाम कुठे काय होईल? काय परिणाम काही होणार नाही, थोडाफार पण परिणाम होणार नाही. आपल्याला काय वाटतं नेमकं? भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते भाजपच्या चिन्हासमोर बटन दाबतील आणि ते कार्यकर्ते भाजप महायुतीसोबत काम करतील. आणखी उमेदवार आहेत ते की म्हणजे सर्वसामान्य चेहरा म्हणून तुम्ही सध्या निवडणूक बोला, काय सांगाल नेमकं मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना एवढं आवाहन करणार, जनता दल, जनस्वराज, भाजप, शिवसेना आमची महायुती आहे. त्या युतीतून आम्ही गडिंग्लज तालुक्याचा विकास करणार आहे. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी, इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.